मुळगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि श्री गणेश दहिवरी टीमचा अष्टपैलू खेळाडू तारणहार खेळाडू मयूर काठावले यांच्याकडनं मुळगाव टीमला शुभेच्छा देतात, कारण त्याचा मामाश्रीचा तो गाव आहे आणि त्याच्या माध्यमातून शुभेच्छा येतात त्यावेळेस मुळगाव टीमला. स्वागत आहे आपला मयूर काठावले. खूप चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये राहिला आहे श्री गणेश दहिवरी टीमचा. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज या ढोके मैदानात रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्वच प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर जॉईंट आहेत. या स्पर्धेची शोभा वाढवली त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यानंतर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. यासाठी केला होता 88 शेवटचा दिस गोड बाबा, आणि आता शेवटची रात्र इथे मात्र गोड होत असताना आपण पाहतोय. ओम साई काणसाई आयोजित गावदेवी चषक आपल्याला पाहायला मिळतोय. साईबाबाच्या आशीर्वादाने आणि गावदेवी मातेच्या आशीर्वादाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील या पण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून यावं आपण आणि आयोजकांशी आपण संपर्क साधायचा. जगन्नाथ पाटील आपण या आयोजकांशी आपण संपर्क देखील साधायचा. खूप चांगला खेळ आज भूमी 11 मांडा टीमचा देखील राहिला. खूप चांगली फाईट केली हिट टीमनं. यस, अंपायर सिग्नल 3 षटकांची मॅच असेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. एका बाजूला आपण पाहू शकता यावेळेस जय मल्हार मुळगाव टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय हनुमान ढोके टीम. स्थानिक संघ आपल्याला ढोके पाहायला मिळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय यावेळेस पाहुणा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय मल्हार मुळगाव टीम. खूप चांगला खेळ राहिला हिट टीमचा आजच्या रात्रीमध्ये, परंतु अंतिम क्षणी अपयश पदरी पडलं. अक्षरशः 12 धाव्यावरती देखील त्याने संघर्ष केला आणि इथून मात्र भूमी 11 मांडा टीमने इथून मात्र चांगला खेळ केला. कविता दादाचं देखील शुभागमन झाले. स्वागत आहे या आपण. चला अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले. सलामी जोडी यावेळेस मात्र दाखल झाले. डावखुरा हाताचा एक विस्फोटक फलंदाज 40+ खेळाडू म्हणून साधारण म्हटलं जातं आमचे रविदादा भोईर असतील आणि त्याच्या साथीने यावेळेस नाष्टा की एंड प्रदीप भोईर. गोरदाची मार्क वरती गोरदा सज्ज होतो. यावेळेस आपण पाहू शकता चेतन कदम दोन ऑफिशियल पंच पुन्हा आता सज्ज झालेत. मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहतो यावेळेस सागर कोळंबे सर आणि त्यांच्या साथीनं राजेश भोईर सर. यस, अंपायर सिग्नल गेम ऑन. राईट अप ओर द विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅक होता. ऑन साइडला विकेट करायचा प्रयत्न झाला होता. यावेळेस आपण पाहू शकता डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल का हा देखील प्रश्न इथून मात्र निर्माण झालाय आणि इथून आपण पाहू शकता यावेळेस यस अंपायर फलंदाज बाद असेल. यस, फलंदाजाला मात्र परतावा लागेल. डायमंड टॅगचा शिकार ठरत असताना यावेळेस प्रदीप भोईरला परतावा लागेल माघारी. मोठा धक्का, गोल्डन विकेट इथून मात्र कॅरी केली आहे. यावेळेस आपण पाहू शकता प्रदीप भोईर बॅक टू द पवेलियन. हुक करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता रवी भोईरचा, परंतु इथून विचार केला तर डायरेक्ट हिट केला गेला आणि इथून मात्र डायमंड डगचा शिकार ठरत असताना बासपण आपण पाहतोय प्रदीप भोईर. नाराज असतील, जड पावलाने जड अंतकरणाने यावेळेस मैदान सोडत असताना, कारण महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये इथून मात्र शून्यावरती तो बाद झाला आहे आणि कोणत्याच खेळाडू आवडत नाहीये शून्यावरती बाद झालेलं. यस, नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जय मल्हार क्रांती स्पोर्ट्स मुळगाव टीम खेळते. जयेश दादा खतोरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मुळगाव टीम मध्ये खेळ करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकला होता इथे जय हनुमान ढोके टीमने आणि फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारला होता आणि इथून मात्र डायमंड डगचा शिकार ठरत असताना बासपण प्रदीप भोईर. व्यासपीठावरती आपण पाहू शकता बरेचसे मान्यवर आमचे हेमंत दादा देखील असतील. अजून या स्पर्धेचा आनंद लुटत असताना बरीचशी गर्दी यावेळेस मैदानामध्ये पाहायला मिळतो. आज खऱ्या अर्थात विचार केला तर ढोके गावामध्ये एकही छोटा खेळाडू देखील एकही छोटा प्रेक्षक उरलेला नसेल, कारण महत्वाची मॅच चालू आहे. यावेळेस आपण पाहू शकता अवे फ्रॉम द बॉडी जे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचाचे दोन्ही आज समांतर आणि एक धाव अवांतर.
एक्स्ट्राच्या रूपात आता मात्र टीम ढोकेचा इथून मात्र अकाउंट ओपन होत असताना श्री गणेश होत असताना आणि इथून आपण पाहू शकता एका धाब्याच्या साथीनं स्कोरबोर्डला देखील शुभारंभ होता. गेल्या 4 रात्रीमध्ये इथून मात्र मी कौतुक करेन समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून आमचे जय भोईर साताने खूप चांगली कामगिरी त्याची देखील राहिली आहे. यावेळी फटका चांगला पार मिळतो इनफिल्डच्या वरून उडला आहे. 2 क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू पाठ मोर एका टापावरती चेंडूला अडवलाय परंतु अक्षरशः शेवटच्या मोमेंटला इथून मात्र चेंडू निघून गेलाय. यावेळेस व्हाईट इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. नक्कीच आपण पाहू शकता पहाटेचे 5 वाजून 2 मिनिटं झालेत आणि आमचे हेमंतदादा भोईर असतील, गणेशदादा गराटे असतील, सचिनदादा गायकर असतील या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना यावेळेस व्यासपीठावरती आपण पाहतो महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चौकार ठोकला बॅट्समन मंगेशनो. गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं आपल्याला पाहायला मिळतोय मंगेशच्या माध्यमातून. परंतु आज या मॅच मध्ये विचार केला तर महत्वाची मॅच आहे आणि समोर एक ताकदीचा संघ खेळतो जय मल्हार कांटी स्पोर्ट्स मुळगाव टीम. और दो विकेट ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न यापुढे टीपला जाईल परंतु पुन्हा बाद असेल का हा देखील प्रश्न निर्माण झालाय. लाऊड अपील इथून मात्र मैदानाच्या झाली परंतु यावेळेस पंचांनी अपील फेटाळून लावले. पंच आमचे भीष्मासारखे ठाम उभे आहे. अंपायर सिग्नल लाईक बायस. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव मिळेल आणि एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना यापुढे 6 या आकड्यावरती स्लो बट स्टडी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. संत भाते इंद्रायणी हे समीकरण आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळते. कारण याचं कारण असं होतं प्रदीप भोईर नावाचा एक विस्फोटक फलंदाज इथून मात्र शून्यावरती बाद झाला. डायमंड टेकचा तो शिकार ठरला आणि यापुढे आपण पाहू शकता संघ कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळतो. 3 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. सामना खूप चांगला रमेल यात 3 मात्र शंका नाही आहे आणि आता मात्र 6 धावांवरती आपण पाहू शकता स्टार्किंग एनपती फलंदाज पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाज रवी भोईर. गुरदास तयार राईट और द विकेट. अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतो 20 मध्ये आपल्या चेंडूला उचलण्यामध्ये थोडंसं पंबल झालं दरम्यान एक धाव सहजरित्या कंप्लीट. एक धाव एकवटली गेली आता एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल कासबाच्या गतीने पुढे जात असताना 7 या आकड्यावरती. साताने आपण पाहू शकता डोके संघ म्हटला तर गोरदाजीचा तोफखाना फलंदाजी देखील धारदार सातत्याने राहिली आहे. परंतु आज इथून विचार केला तर गोरदाजी चांगली झाली आहे. मी म्हणेन जय मल्हार क्रांती स्पोर्ट्स मुलगाव टीमची कारण गोरदाच्या वेळेस आपण पाहतो बॉल ट्रॅक वरती चेतन आणि चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगला खेळ या हंगामामध्ये इथून मात्र जय मल्हार क्रांती स्पोर्ट्स मुलगाव टीमचा देखील राहिला. साताने खूप चांगली कामगिरी त्यांची आपण नेहमीच पाहत असतो. परंतु आज इथून विचार केला तर महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. गुरुदास या और दो विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेस आपण पाहू शकता बॅटिश लॉंगॉनच्या मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये उत्तम फेक करतील दरम्यान गुड रन बिटवीन द विकेट. 2 धाबा एकवटत जातील आणि 2 धाबाच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना आपण 9 आकड्यावरती. बालकृष्ण मुंडे साहेब खासदार आमदार ट्रॉफीचे दमदार आयोजक हे देखील या स्पर्धेचा आनंद लुटत असताना आज सुद्धा ते देखील इनॅक्शन मध्ये आहेत आणि त्यांचा संघ इथून मात्र पुढे सरकला. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यांच्या साथीने आमचे कैलास कडव अर्थातच सर्वांचे लाडके बंधू असतील त्यांचं देखील स्वागत आहे. उत्तम दादा असतील, पंकज बोले असतील, निलेश कालेकर असतील, पेट्रोल बाई सर्वांचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पुढे स्वतः ऑन साइडला बिगिन करायचा प्रयत्न यावेळेस आपण पाहू शकता दंदत कर चेंडू निघून गेलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस अंपायर सिग्नल तर अंपायर रेफर केला. येस अंपायर रेफर केला. इथून आपण पाहू शकता नो बॉल साठी पंच आपण यायचं कारण बघा आयोजकांचा संघ खेळतोय जय हनुमान डोके संघ त्यामुळे कोणत्याही प्रकारचा निर्णय इथून जर दिला तर नक्कीच इथून मात्र अभिषेक नोंदवू शकतात समोरचा संघ. त्यामुळे आपण या आणि तुम्ही येऊन चेक करा. येस आपण पाहू शकता खेळाडू व्यक्तीतून मात्र दाखवली आहे रुपेश भोईरनं कारण स्वतःने इथून सांगितलं आहे की पंच तुम्ही येऊन चेक करा. यस नक्कीच पंच कमिटी आमच्यापर्यंत पोहोचलेत. सागर कोळंबे सर, राजेश भोईर सर असतील खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी आपल्या कारकिर्दीतून पाहिलेत. खेळाचा योग्य न्याय, उत्तम निर्णय आणि सातत्य, गुणवत्ता आणि निर्णय क्षमता या तिन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये ठासून ठासून भरल्यात. ऑफिशियल पंच सातत्याने नेहमीच चांगली कामगिरी असते त्यांची. अंपायर सिग्नल नो बॉल.
यस, आता उघडा डोळे पहा नीट, कारण आताचा चेंडू असेल फ्री हिट. नो बॉल आला आणि 9+4 आम आदमी का हात पंजा के साथ आणि 5 धावा इथून मिळतील. आणि आता 5 धाब्याच्या साथीने टीमची टोटल वेगाने फ्लाव होत असताना आपण 14 या आकड्यावरती. चला पंच लगेच त्यांना ताकीद द्यायची, लगेच सामना चालू करा. बोल टू गो, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नो बॉल आलाय. यस, फ्री हिटचा चेंडू असेल. गोपनी सारखी बॅट फिरवली होती यावेळेस परत आज मंगेशनं 5 धाबा एकपट दिले आणि आता टीमची टोटल पुढे सरकत असताना आपण 14 या आकड्यावरती. खूप चांगली फलंदाजी डोके टीमची, कारण डोके टीम म्हटली तर सातत्याने याच मैदानावरती ते सराव करत असतात. हाफ टॅकर होता. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट इज लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सरळ निघून चाललाय. यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाबा चौकार. चौकार आला आणि आता चौकाराच्या साथीने टीमची टोटलला वेगाने पुढे सरकत असताना वेळेस 18 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती इथून मात्र फलंदाज प्रदीप भोईर बाद झाला होता, डायमंड डकचा शिकार ठरला होता, परंतु आता मंगेशने इथून मात्र दाखवून दिला हम भी नाही किसी से कम. 19 धावा, 18 धावा इथून मात्र बनवल्या गेल्या. फ्री हिटच्या चेंडूवरती देखील चौका ठोकला बॅट्समन मंगेशच्या बॅट मधनं आणि आता 18 धावा आपण पाहू शकता. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा जर या मॅच मध्ये बनवल्या गेल्या तर सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थात डब्ल्यूचा बुलंद आवाज फ्रॉम घारिवली रोशनजी संते सर आमच्या सोबत जॉईंट असतील. त्यानंतर याच विभागातील एक स्थानिक समालोचक यांच्या साध्याने विचार केला तर खूप चांगलं समालोचन आपण 4 दिवसांमध्ये ऐकतोय, 4 रात्रीमध्ये ऐकतोय. जसे आमचे मच्छिंद्र गायकर सर असतील, त्यानंतर 3 रात्रीमध्ये आपण आवाज ऐकला शाहपूर डोलखामचा रमेश महाराज शिंदे यांचा देखील आवाज आपण ऐकला. त्यानंतर आज मुरबाडचा आवाज, आगळी वेगळी शैली कॉमेडी करण्याची, पूर्णपणे मंत्रमुग्ध केलं पूर्ण प्रेक्षकांना असे आमचे योगेश वाघ सर त्यांचा देखील आवाज आपण ऐकला. आणि आता मी देखील तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पार मिळते. कांचीकरांच्या स्वप्नातून साकार स्पर्धा आहे ती मात्र सत्यात आणण्याचं काम केलं गेलंय. यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा डावकर हाताचा एक विस्फोटक फलंदाज 40+ खेळाडू सातत्याने त्यांना म्हटलं जातं रवी भोईर यावेळेस स्टार्टिंग इन वरती आणि यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती घोरताच आपण पाहू शकता. प्रथमेश 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या. गोरदास पर्यंत सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. प्रथमेश डोकेगाव एंडकडनं ऑन साइडला प्रकार चांगला बारा मिळतो, वळवलाय डीप मध्ये 2-2 क्षेत्रक्षे चेंडूवरती येतील, उचलतील, फेक करतील. दरम्यान 2 धावा हरणीच्या वेगाने आणि चित्याच्या चापले नाही तर मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या साथीनं आता टीमची टोटल पुन्हा आता पुढे सरकेल 20 या आकड्यावरती. वेगाने इथून मात्र धावले होत्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला तालमेल आपल्याला पार मिळाला आणि इथून मात्र डोके संघाने देखील दाखवून दिलाय की नाणेफेकीचा कौल आम्ही जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय का स्वीकारलाय याचा प्रात्यक्षिक उदाहरण ते मैदानात देत असताना प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती त्याच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती 2 धावा एकपटल्या गेल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली. पहिल्या बॉलवरती विकेट जरी कॅरी केली होती ती म्हणजे चेतन, परंतु 5 बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट इथून मात्र 18 धावा इथून मात्र बनवल्या गेल्या. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जय मल्हार क्रांती स्पोर्ट्स मुलगाव, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान डोके. चला थोडंसं स्पीडअप करा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. अजून सेमीफायनल फायनलची मॅच देखील आपल्याला खेळवायचं आहे आणि 5 वाजून 10 मिनिटं झालेत. पहाड देखील झाले, कोंबडा देखील बांग दिली असेल. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस फक्त दिशा दिली आहे. यावेळेस आपण पाहू शकता युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि यावेळेस चेंडू निघून गेलाय फायनल क्षेत्राच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकार आलाय. अनुभवाची शिदोरी आहे, अनुभव प्रचंड. 15 ते 20 वर्षाचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस रविदादा भोईरच्या माध्यमातून आणि आता अनुभव पणाला लावत असताना आपण पाहू शकता गुरुदास सज्जवीर पण आता यावेळेस प्रथमेश
अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहू शकता डीप मध्ये क्षेत्ररक्षक हाताचा पिसारा पुरवत असताना टीपला गेला जेल आणि रवी नावाचा वादळ आता मात्र मैदानामध्ये घोंगलं होतं. त्या वादळाला अखेर शमनामध्ये यश आलंय. मोठा धक्का लागत असताना बिग विकेट, बिग लॉस, बडी बजरी जाल में फलंदाज बाद. नक्कीच पहिल्या रात्रीमध्ये जय हनुमान डोके संघ इथून मात्र क्वालिफाय झाला होता. तर दुसऱ्या रात्रीमध्ये जय मल्हार क्रांती स्पोर्ट्स मुलगाव संघ क्वालिफाय झाला होता. तिसऱ्या रात्रीमध्ये मुंबई 11 कुंदे संघ पुढे सरकला होता आणि आजच्या रात्रीमध्ये मुंबई 11 मांडा संघाचा खेळ खूप चांगला राहिला. जगन्नाथ पाटील यांचा त्याच्या साथीनं श्री गणेश दैवरी संघाने देखील खूप चांगला खेळ केला. मजेदार सर दैवरी संघाचा मी आवर्जून नाव का घेतो तर मला सर्वप्रथम इथून मात्र मानकिवली गावाच्या नंतर संधी दिली असेल समालोचनाची. तर डेच्या स्पर्धेमध्ये श्री गणेश दैवली, प्रतीक कडव, मयूर काठावले आणि आमचे बाळूदादा मुंडे. त्यानंतर नाईटच्या टुर्नामेंटमध्ये मला जर सर्वात प्रथम संधी कोणी दिली असेल तर आमदार खासदार ट्रॉफी दमदार आयोजक आमचे बालकृष्ण मुंडे साहेब आणि पंकज बोले असतील. यावेळेस आपण पाहू शकता एज लागली थडप्यांच्या रिझामध्ये खेळाडू तयार होता. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहू शकता एकदा विकले दुसऱ्या धावसाठी तू मैं परंतु नाकार दिलं. बघा एक महत्वाची सूचना आहे. जय हनुमान डोके संघाचे संस्कार जागृती स्पोर्ट्सची बॅट गेली आहे, हरवली आहे आणि ती बॅट कोणाला जर सापडली असेल तर प्लीज आपण आणून द्यायची याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जय हनुमान डोके संघाची जागृती स्पोर्ट्सची बॅट हरवली आहे. यस आहे वाटते बॅट. यस दविली यांच्याकडेच ती बॅट. बघा ती बॅट घेऊन यायचे प्रतीक कडव. बॅट्समनला ती बॅट हवी आहे. नक्कीच बॅट इथून मात्र दैवलीकरांकडे होती. प्रतीक कडवकडे लगेच बॅट इथून मात्र पोहोचवण्यात आली. मनापासून धन्यवाद असेल प्रतीकजी कडव. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, प्रेमळ स्वभाव. यावेळेस आपण पाहू शकता स्ट्रायकिंग इनवरती खेळ करण्यासाठी सज्ज झाला रुपेश भोईरला आपण पाहतोय. कॅप्टन आहे, संघनायक आहे, सेनापती आहे आणि खऱ्या अर्थात कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला असेल मेडम षटक जर या स्पर्धेमध्ये सर्वात पहिलं कोणी फेकलं असेल आणि विकेट हॅट्रिक जर कोणी संपादित केली असेल तर आम्ही आवर्जून रुपेश भोईरचं नाव घेऊ. यावेळेस आपण पाहू शकता फलंदाज देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता. कारण टप्पा पडल्यानंतर जवळजवळ हातभर चेंडू मात्र आतमध्ये वळण घेतला आणि निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करत असताना आपण पाहतो यावेळेस गोलंदाज प्रथमेशला तर त्याच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती चौका टोकला होता, तिसऱ्या बॉलवरती विकेट आली आणि आता मात्र चौथ्या बॉलवरती सिंगल आणि 5व्या बॉलवरती यावेळेस कमबॅक करत असताना डॉट बॉल. 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टीमची टोटल इथून विचार केला तर स्कोर कार्ड वरती 25 या आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. परफेक्ट मध्ये बॅट. जसा बॉल बॅटच्या रद्दमध्ये झाला तसा टक्कसा स्वीट साऊंड ऐकायला मिळाला आणि चेंडूने केली सीमारेषेची सफर. 6 धावा षटकार. जर इथून रुपेश भोईरने जर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर आमचे हेमंतजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि पंडितजी भोईर जे काकाश्री आहेत रुपेश भोईरचे त्यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 4 रात्रीमध्ये आमचे हेमंतदादा भोईर साधताना इथून मात्र मनमुराद आनंद स्पर्धेचा आणि स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहिली की काय हे देखील ते फेरफटका मारून पाहत असतात. जीत भोईर आणि दर्शन भोईर यांच्या स्वप्नातून साकारले स्पर्धा इथे मात्र सत्यात आणण्याचं काम गेलं आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. खऱ्या अर्थात या स्पर्धेला सुरुवात करत असताना डोळे भरून आले होते आमच्या आयोजकांचे, परंतु आज स्पर्धेला निरोप देताना
इथे मात्र मन भरून नक्की झाले असेल, कारण स्पर्धा खूप चांगली होती मित्रांनो. 4 दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी सर्व संघाने तो मात्र केली. कोणत्याही प्रकारचा गालबोट या स्पर्धेला लागला नाहीये आणि आज अंतिम रात्रीमध्ये देखील खूप चांगला खेळ राहिला आहे आणि सर्व संघाचा इथे मात्र सहभाग नोंदवल्याबद्दल मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करू. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालं आणि 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती 31 धाबा. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 18 धाबा इथून मात्र नोंदवल्या होत्या गुरुदास चेतनच्या अगेन्स्ट, परंतु या ओव्हरचा जर विचार केला तर 13 धाबा इथून मात्र बनवल्या गेल्या गोलंदाज प्रथमेशच्या अगेन्स्ट. आणि आता षटक क्रमांक तिसरा आपण पाहतो स्लॉगरचे षटक. यावेळेस बॉडी ट्रॅक वरती गोलंदाज संदीप, समोर फलंदाज यावेळेस मंगेशला आपण पाहतो. गुरुदास यार आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडला संदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. गुरुदास यार होईल पुन्हा एकदा शेवटचं झटक हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर फलंदाज मंगेश. यावेळेस सफल झाले होते, विकेट करायचा प्रयत्न झाला होता परंतु यावेळेस बॅटर पॅडमधून चेंडू निघून गेला. यशरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलने सुरुवात केली आहे, सुरुवात गोड केली. यावेळेस गुरुदास संदीपनं शेवट देखील गोड करेल का हा देखील प्रश्न आता निर्माण झाला. जय हनुमान डोके संघ आपण पाहू शकता घरच्या मैदानावरती सातत्याने सराव करतो आणि याच मैदानावरती तो सराव करत असताना खूप चांगला खेळ त्यांचा राहिला. 3 चेंडूवरती 3 षटका जर ठोकले तर आता कॅश प्राइस वाढला. हेमंत भोईर साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइस. यावेळेस विकेट करायचा प्रयत्न, फटका फसला 2 क्षेत्राच्या चेंडूवरती परंतु नोमॅन्स लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. उत्तम फेक करतील दरम्यान 2 धाबा एकवटल्या जातील आणि 2 धाबावरती समाधान मानावं लागेल. येस, इथून जर 3 चेंडूवरती 3 षटका ठोकले तर हेमंतजी भोईर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइस. एकदा जोरदार टाळा होता हेमंत भोईर साहेबांसाठी, कारण खेळाडूंचं मनोबळ वाढवणं हेच त्यांची ओळख आहे आणि सातत्याने आम्ही 3 रात्रीमध्ये त्यांना पाहतोय. सातत्याने त्यांचं कॅश प्राइस इथून वाढत चाललंय. गुरुदास सज्ज ओव्हर द विकेट न यावेळेस विकेट करायचा प्रयत्न आपण पाहू शकता. एज लागली आणि त्यानंतर प्ले डाऊन झाला. यावेळेस मात्र फलंदाज मंगेशला देखील परतावा लागेल. तंबूच्या दिशेला फलंदाज बाद. बघा एक महत्वाची सूचना आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. ज्यावेळेस खेळाडू तुम्ही पॉपिंग क्रीज वरती धावताय, खेळपट्टीवरती धावताय, त्यावेळेस आपण लक्ष द्यायचं, कारण एकामेकाला धडक होऊ नये याची देखील आपण काळजी घ्यायची. कारण आय थिंक याच मैदानावरती ढोके संघच खेळत होता आणि त्यावेळेस दुखापत झाली होती कविदास आणि मंगेशला. त्यामुळे आपण थोडंसं लक्ष द्यायचं. आयोजकाच्या माध्यमातून ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आयोजकांचा खऱ्या अर्थात मी धन्यवाद व्यक्त करेल, कारण सातत्याने तंतोतंत इथून मात्र लक्ष दिलं जात आहे प्रत्येक गोष्टीवरती. हेच तर प्रेम आहे आयोजकाच्या क्रिकेटवरचं. विकेट हॅट्रिक जर कोणत्याही गुरुदासी संपादित केली टीम मुळगावने तर इथून मात्र राकेशजी लाड साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आज नक्कीच आमचे टेनिस क्रिकेट .in ची टीम प्रशांत दादा थोडेसे सुस्तावले असतील, कारण 4 रात्रीमध्ये अफाट मेहनत. गौरवजी सावंत असतील, त्यांच्या साथीने राकेशजी इरमाले असतील, खूप सारी मेहनत त्यांनी देखील केली आहे स्पर्धेमध्ये आणि क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य. आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही स्पर्धा देखील इथून मात्र लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवली जाते. त्यांचा देखील आपण करूया धन्यवाद आणि आभार व्यक्त. त्यानंतर डीजे मास्टर आमचे प्रसाद गायकर असतील, त्याचा देखील मनापासून धन्यवाद, कारण आमच्या आवाजाची काळजी त्यांनी देखील 4 रात्रीमध्ये घेतली आहे. आणि क्रिकेट विथ म्युझिक हे देखील त्यांचं समीकरण खूप चांगलं राहिला. परंतु इथून जर विचार केला तर डोके दाबेली विकारांच्या माध्यमातून 12च्या नंतर इथून मात्र डीजे बंद केलं जात आहे. ही देखील आयोजकांची इथून मात्र खूप चांगली आपल्याला समीकरण पाहायला मिळतं, खूप चांगली संकल्पना पाहायला मिळते. कारण जरी नाईटची स्पर्धा असली तरी बऱ्याच जणांना कामावरती जायचं असतो, कोणाला शाळेत जायचं असतो, त्यामुळे कोणाला डिस्टर्ब होऊ नये याची देखील काळजी इथून मात्र आयोजकांनी घेतली आहे. चला लगेच स्पीडअप करा. बघा मुळगाव टीम आपण थोडासा वेळ जास्त घेता, प्लीज आपण थोडंसं कॉपरेट करा. स्टॅकिंग वरती यामुळे परेशला आपण पाहतो, अर्थात सर्वांचा लाडका कविदास. गोरदाजी मार्क होते गोलंदाज संदीप ओव्हर द विकेट. हाफ टॅकर होता. यावेळेस आपण पाहू शकता अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय, इथून मात्र दोन्ही गाड्या एकाच एंडवरती. अपघात तर निश्चित होतं आणि आता मात्र अपघात झालाय कोणाचा तर कविदासला परतावा लागेल तंबूच्या दिशेला. ये संपार सिग्नल व्हाईट बॉल आणि इथून फलंदाज कविदासला देखील परतावा लागेल. फलंदाज बाद.
येस, नक्कीच नक्कीच. मुलगावकर ढाबा याचे प्रोपायटर जयदेवजी तामाणे यांच्याकडनं तर विकेट हॅट्रिक संपादित केली तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अजून एक फलंदाज बाद झाला न्यू बॅट्समॅन मध्ये, त्याच्यातून एंटर होतो नॉन स्टाकिंग एंड वरती सचिन, तर स्टाकिंग एंड वरती रुपेश भोईर. कॅप्टन लिटिन फ्रॉम द फ्रंट ही भूमिका रुपेशला इथून मात्र बजवावीच लागेल. यावेळेस विकेट करायचा प्रयत्न, अजून एक चेंडू आलाय डॉट. यावेळेस जय हनुमान ढोके संघाला एकच सांगेल, यू ही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनूसा जगाना पड़ता है, अरे पूछो उस चेडू से कैसा बनाती है आशिया, ओ बोली तिनका उठाना पड़ता है. ज्यावेळेस तुमच्या बॅट पद्धती मात्र मोठे स्ट्रोक येत नाही आहेत, चौकार षटकार येत नाही आहेत, त्यावेळेस तुम्हाला क्रिकेटची लाईफ लाईन इथून मात्र वापरायला हरकत नाही आहे, सिंगल डबलला महत्व द्यायला हरकत नाही आहे. गुरदास या संदीप और द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस आपण पाहू शकता एस्टेरिक्सने तर मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. अजून एक धक्का लागेल. यावेळेस फलंदाज कॅप्टन सेनापती संघाचा मैदानाच्या बाहेर पडत असताना रुपेश भोईर बॅक टू द पवेलियन. मिलिंद भोईरने जर षटकार ठोकला तर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थात ज्यांनी स्पर्धा लीड केली, ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला, असे आमचे मच्छिंद्र गायकर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चौकार किंवा षटकार जर ठोकला मिलिंद भोईरनं. यावेळेस आपण पाहू शकता चप्पलवरून घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू यावेळेस ट्रॅव्हल झाला. एक धाव तर एकवटली जाईल. या संपार सिग्नल लेग बाईज. आम्ही देखील तीच वाट पाहत होतो कोणता इशारा येईल. आणि आता एका धाब्याच्या 7 टीमची टोटल पण आता पुढे जात असताना 35 या आकड्यावरती आणि षटक क्रमांक 3 झाला संपन्न आणि 3 षटकाच्या अंतिम 35 धावा इथं मात्र बनवल्या गेल्या. फलंदाजी करत असताना जय हनुमान ढोके टीमच्या माध्यमातून 35 धावा बनवल्या गेल्या. आणि आता सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस फलंदाजी करेल जय मल्हार क्रांती स्पोर्ट्स मुलगाव टीम, त्यावेळेस त्यांना इथून मात्र 36 धावांचं लक्ष असेल 3 ओव्हर मध्ये. परंतु इथून विचार केला तर या मॅच मध्ये संघ खेळतो जय हनुमान ढोके आणि आता मात्र मुलगाव टीमचे वाढेल का हृदयाचे ढोके हे देखील आपल्याला पाहायचं आहे. परंतु दोन्ही संघ ताकदवर आहेत, कारण मुलगाव टीमला देखील विसरून चालणार नाही आहे. यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगला खेळ केला आहे मुलगाव टीमने. परंतु आज इथून मात्र कशा प्रकारची कामगिरी असेल, यावेळेस यजमान संघ इथून मात्र भारी पडेल की पाहुणा संघ भारी पडेल हे देखील पाहण्याजोगी असेल. कोण कोणाची कशा प्रकारची खातेदारी करेल हे देखील आपल्याला पाहायचं. 36 धावांचा लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जय हनुमान ढोके तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार मुळगाव. दोन्ही संघाकडे ताकद आहे, कुवत आहे, क्षमता आहे. परंतु आज मात्र कशा प्रकारचा खेळ असेल आणि इथून मात्र पुढील मॅच मध्ये इथून मात्र या धाबा चेस होते की डिफेंड होतील हे तुम्हाला ऐकण्यासाठी मी इन्व्हाइट करतो मायक्रोफोन वरती. आगे की कहाणी मच्छिंद्र गायकर सर के जुबानी. धन्यवाद. खऱ्या अर्थात या स्पर्धेमध्ये 2-3 रात्रीमध्ये मला सातत्याने प्रेमाची हाक दिली आणि तदनंतर मला साम्राज्य करण्याची संधी मिळाली. ढोकेकरांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. मच्छिंद्र गायकर सरांचं, हेमंतदा भोईरचं मी इथून मात्र मनापासून आभार व्यक्त करेल. रुपेश भोईर असतील, त्यानंतर जितेश भोईर असतील, दर्शन दादा असतील, सर्वांचं मी मनापासून इथून मात्र आभार व्यक्त करेल. आणि आज खऱ्या अर्थात ही स्पर्धा इथून मात्र यशस्वी झाली यात तीळ मात्र शंका नाही आहे. सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि मी राहुल चव्हाण इथेच थांबतो. तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा ओम साई कांसाई आयोजित गावदेवी चषक. यस, चला पुन्हा जायचं मात्र. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. खूप चांगला आवाज, खूप चांगली साथ आम्हाला लाभली त्यांच्या माध्यमातून समालोचकाच्या भूमिकेमध्ये. चला फलंदाज पाठवायचंय मुलगाव संघ. सामना आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके विपक्ष मुलगाव या दोन संघांमध्ये. नाणेपैकी जिंकली प्रथम ढोके संघाने फलंदाजी स्वीकारली आहे. आमंत्रित केलं होतं गोलंदाजी करताना मुलगाव संघाला. गोलंदाजी करत असताना फलंदाजी करताना ढोके संघाने 35-36 धावांचं टार्गेट सेट केलं आहे 3 षटकांमध्ये. आणि 35-36 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट करत असताना मुलगा संघाचे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतो. एका बाजूला सागर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेश. ही जोडी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मंगेश भोईर. ओमसाई आयोजित गावदेवी चषक 2022 भव्य नाईट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. चला सामना स्पीडअप करायचा आहे. महेश आणि सागर ही सलामीची जोडी. खूप चांगला खेळ केला दोन्ही संघाने. पहिलाच दिवस पहिली रात्र नक्कीच गाजवली जय हनुमान ढोके संघाने. सुपर 4 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसरी रात्र गाजवली ती म्हणजे मुलगाव संघाने. आणि ते 2 संघ इथे मात्र फाईट करताना आपण पाहतोय शेवटच्या रात्रीमध्ये मैदानाच्या आतमध्ये. 36 धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मंगेश भोईर. ओलिया मैदानाकडे 36 धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर सज्ज मंगेश भोईर. पहिला चेंडू स्ट्राईकवर महेश. यावेळेला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडूला चांगल्या प्रकारचा फटका आपण पाहतोय ऑन साइडला. पहिल्या चेंडूवर येतोय दमदार चौकार. फलंदाज महेशच्या बॅट मधून चौकाराने नक्की सुरुवात केली आहे. 36 धावांचं टार्गेट 3 षटकांमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज महेशच्या बॅटमधून चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला टोलवलेला पाहायला मिळाला. मुलगा विपक्ष ढोके सामना पण एन्जॉय करतोय. पहिल्या चेंडूवर चला सामना स्पीडअप करायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. महेशच्या बॅट मधून आपण पाहिला पहिला चौकार. मंगेशच्या विरोधामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना मंगेश चांगला गोलंदाज कमबॅक करू शकतो. 36 धावांचं टार्गेट. यावेळेला चेंडू इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली आहे. डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या अगदी सीमारेषेत लगत क्षेत्ररक्षक इथे मात्र उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. चांगला रनिंग चौकारानंतर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या बळत धावसंख्या धावपळ जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. चांगल्या प्रकारची फटकेबाजी चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकारानंतर 2 धावा. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. डीप फाईन लेग रिदन मध्ये पाहायला गेलं तर 2 फटके आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. तर मुलगा संघासाठी नक्की संधी असेल प्रत्येक षटकारासाठी. क्रांती स्पोर्ट्स कडून क्रांतिक जयेश कतोरे यांच्याकडून 500 रुपयाचा वारीत असेल.
हा चेंडू त्या मात्र समोरच्या दिशेने ट्राय केलाय. अगदी बॅटच्या मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कविदास होते ते क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण केली गेली आहे. चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला सन्मान दिला. धावसंख्या धावपकावर जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना मंगेशचा बाद आपण चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. गोलंदाज मंगेशने एकूण आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. आणि आजच्या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहतोय मंगेश भोईरला गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकवर आपण पाहतोय ज्या फलंदाजाने ते मात्र शेवटच्या मॅच मध्ये 42 धावांची धारदार खेळी केली होती तो फलंदाज आपण पाहतोय सागर. स्ट्राईकवर डावखुऱ्याचा फलंदाज महेशला पाहतो आपण नॉन स्ट्राईकवर. याच्या बॅटमधून चौकार पाहिला. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करताना पाहायला मिळतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहतो. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना मुलगाव संघाची 7 धावा धावपळकावर जोडले गेल्यात. 36 धावांचं टार्गेट सेट केलं होतं लोकेश संघाने फलंदाजी करत असताना. हा चेंडू इथे मात्र पाहिलं गेलं तर पंच नक्कीच भीमर चेंडू असेल इशारा करतात नो. आणि फ्रीची संधी इथे मात्र असेल. भीमर चेंडू फेकला गेलाय. जणू काही चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तर लाईन आणि लेन थोडी इथे मात्र चुकीची आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज मंगेश भोईर यांच्याकडून. फ्रीजची संधी असेल. फ्रीजचा चेंडू आपण पाहतोय सागर स्ट्राईकवर. या दरम्यान चेंडू खूप चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. झेलची संधी फ्रीजची इथे मात्र पाहायला मिळालं तर डायरेक्ट थ्रो इथे मात्र पाहायला गेला. बॅकअप चांगलं पाहायला मिळत नाहीये. आणि इथे मात्र चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळतात. 2 धावा धावपलकावर आणखी जोडल्या जातील. 10 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचते. नक्कीच देखभालच्या स्वरूपात 2 धावा ऍड केल्या जातील. 10 आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये आपण सामना एन्जॉय करतोय. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा इथं मात्र येऊन ठेपली आहे. मंगेश भोईर गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवर महेश आणि सागर ही जोडी पाहतो आपण सलामीची मुलगाव संघाकडून. या दरम्यान चेंडू इथे मात्र पंचाकडे नक्कीच लाऊड अपील केली जाते. पंच अपील स्वीकारत असताना पहिला धक्का लागतोय. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट डाऊन. डावखुऱ्याचा फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. नक्कीच सागर बाद झाला. ज्या फलंदाजाने नक्कीच दुसऱ्या दिवसामध्ये मैदानाच्या चौपेर बाजूने हाहाकार माजवला होता. षटकार चौकार दाखवले होते. अगदी 42 धावांची धारदार खेळी करत मुलगाव संघाला टॉस सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. आणि तो फलंदाज इथे मात्र स्वस्तावरती बाद होतोय. फलंदाज सागर. नवीन गेलेला फलंदाज संदीप ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी असो फलंदाजी असो सातत्याने चांगल्या प्रकारची खेळी आहे मुलगाव संघासाठी. संदीप जातोय आपण 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी केली आहे मंगेशने. कारण पाहायला गेलं तर धावसंख्या धावपकावर जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावर. अजूनही काही चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल. नक्कीच 36 धावांचं टार्गेट होतं. 10 धावा धावपकावर जोडले गेलेत. शेवटचा चेंडू स्ट्राईकवर फलंदाज संदीप. यावेळेस फुटा चेंडू इथे मात्र परिवर्तन होते. इथे मात्र पाहायला गेलं सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी फलंदाज संदीपच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या नक्की समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोहोचती आहे 16 या आकड्यावर.
पहिल्या चेंडूवर आळ्याला धनुकाई दगावट मध्ये सेट होऊन आला काय असं इथं मात्र चित्र पाहायला मिळालं आणि येता येता पहिल्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला संदीपच्या बॅट मधून चांगल्या प्रकारची फलंदाजी चांगल्या प्रकारचा स्टार्ट दिलाय फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये महेश आणि सागर आपण ही जोडी पाहत होतो आता सागर बाद झाला त्यानंतर संदीप मैदानाच्या आत आला आणि आत येत असताना पहिल्या चेंडूवर ब्लास्ट आला षटकार नक्कीच या षटकाराच्या साहाय्याने नक्कीच पारितोषिक लावलं होतं क्रांती जयेश कतोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आणि मात्र तो पारितोषिक इथे मात्र संदीपला लागू झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 आकड्यावर समीकरण उरलंय येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज 10.00 सरासरीने 20 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी 12 चेंडू 20 धावांची गरज सामना आपण पाहतोय एका बाजूला जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके दुसऱ्या बाजूला पाहतोय जय बल्लार क्रांती स्पोर्ट मुलगाव यजमान विपक्ष पाहुणे हा सामना आपण एन्जॉय करतोय प्रथम फलंदाजी करत असताना ढोके संघाने 36 धावांचं टार्गेट सेट केलं 3 षटकांमध्ये आणि 36 धावांचं टार्गेट सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय मुलगाव पहिल्याच ओव्हर मध्ये 16 धावा मात्र ठोकल्या गेल्यात दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय रवी भोईर 12 चेंडू 20 धावांची गरज चांगल्या गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज अष्टपैलू डोके गावाचा सातत्याने चांगली कामगिरी करत आलाय आज देखील आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रवी भोईर फलंदाज पाहतो आपण सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे महेश 12 चेंडू 20 धावांची गरज जिंकण्यासाठी यावेळी चेंडू ब्लॉकाचा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता क्रिकेटचा ब्रह्मास्त्र चांगले चांगले फलंदाज मोठमोठे फलंदाज या चेंडूने इथे मात्र थांबवले गेलेत बाईच्या स्वरूपात नक्कीच एक धाव इथे मात्र जोडली जाईल एका धावेने समीकरण पुढे सरकतोय 17 या आकड्यावर टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र आपण लाईव्ह पाहतोय संदीप पाहतो आपण त्याच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर षटकार पाहिला तो स्ट्राइक वर आपण पाहतोय रवी भोईर गोलंदाजी मार्ग यावेळेस चेंडू इथे मात्र समोरच्या चोलून काढलाय चेंडू मात्र लॉंग ऑफचा केला तो इथे मात्र उचलतील बाबतीत व्यक्तित्वापर्यंत इथे मात्र काय करतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलो तर फलंदाज सेफ असेल तर मात्र चांगल्या प्रकारचा पटका सजवला गेला होता समोरच्या दिशेने खूप वेगाने क्षेत्ररक्षक आले मनोज भोईर होते तिथे क्षेत्ररक्षक आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 18 या आकड्यावर एक धाव फक्त इथे मात्र घेतली गेली आहे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल तर टोके संघाला जिंकायचं असेल तर समीकरण उरलं येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज 18 धावा धावफलकावर जोडले गेलेत हा चेंडू इथे मात्र पॅटास्विप करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडूला डीप फाईन लेग रिदम मध्ये दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक तिथे पाहतोय मिलिंद आहेत आणि उचलते व्यक्तित्वापर्यंत इथे मात्र 2 धावा तर कंप्लीट झाल्या इथे मात्र काय होतोय चुकीची फेकी आपल्याला पाहायला मिळते चुकीचं फेकीचं इथे मात्र रूपांतर होतं एका धावेने 3 धावेने इथे मात्र संघाची इथे मात्र धावसंख्या पुढे सरकत असताना वेगाने इथे मात्र वाढतोय 21 या आकड्यावर जाऊन पोहोचते चुकी आणि चुका पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये मिलिंद होते तिथे क्षेत्ररक्षक डीप फाईन लेगला फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली जागा बोलून खेळले होते फलंदाज आपण पाहतोय महेश होते स्ट्राइक वर आता पाहता पुन्हा एकदा आपण संदीपला फुलटॉ चेंडू इथे मात्र कॅप्शन सिलेक्शन नेत्र दीपक फटका आपल्याला पाहायला मिळतो परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील आणि इथे मात्र पाहायला गेलं तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये डोके संघ कडून सातत्याने चुका आणि चुकाच पाहायला मिळतात क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं क्षेत्ररक्षक होते तिथं सचिन मात्र फेकी चुकीची पाहायला मिळाली आणि चुकीचं रूपांतर 3 धावांच्यात झालं आणि 3 धाव्याच्या बढतीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती 24 या आकड्यावर आता पाहायला गेलं तर समीकरण
येऊन टेपलंय. दुसरं षटक प्रगती होत असताना रवी भोईर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. 36 धावांचं टार्गेट होतं. मुलगाव संघासमोर एक चांगला स्टार दिला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या मंगेशने. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज असेल मुलगाव संघाला. डॉट चेंडू ती इथे मात्र सांगता इथे मात्र करावी लागेल डोके संघाला. गोलंदाज आपण पाहतोय रवी भोईर. दुसऱ्या षटकामध्ये डान्सिंग डाऊन विकेट करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारचा चेंडू, चांगल्या प्रकारचा कमबॅक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रवी भोईर 3 धाव्यांच्या नंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. असे डॉट चेंडू आपल्याला टाकावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. आता मात्र पाहायला गेलं तर 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. शेवटचा चेंडू असलेल्या षटकामधला स्ट्राईकवर आपण पाहतोय पुन्हा एकदा महेशला. डान्सिंग डाऊन खाऊन विकेट आपल्याला खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे जाऊन सतलेत चेंडू इथे मात्र ऑन साइडला रुपेश क्षेत्ररक्षक वागतील उतरतील फेकी. तोपर्यंत 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केल्या. आता देखील आपल्याला पाहायला गेलं तर चुकीची फेकी पाहायला मिळाली होती आणि बॅकअप आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. कविदास होते तिथे क्षेत्ररक्षक. एक अष्टपैलू खेळाडू डोके संघाचा. गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षक असो सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे डोके संघासाठी. आणि षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. धावसंख्या धापाकर जाऊन 25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला चांगला. पुढचे कोण आहेत? 36 धावांचं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये मंगेशने 16 धावा खर्च केला. त्यानंतर दुसरं षटक रवी भोईरने आटवलं. कमबॅक षटक आपल्याला पाहायला मिळालं. 9 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर 6 चेंडू जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला गेलं तर 11 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर रुपेश भोईर ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं विकेट मेडन षटक आटलं होतं. तोच गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 11 धावाची जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असताना रुपेश भोईर. 2 फलंदाज आपण पाहतोय. सागर बाद झाल्यानंतर संदीप आला. त्याच्या बॅटमधून षटकार पाहिला. महेश आणि संदीप ही जोडी पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला सामना शेवटच्या पर्यंत आपल्याला शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्याला चांगला पाहायला मिळेल. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. फलंदाज 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. कोण सामना जिंकेल हे मात्र पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज महेश. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने रुपेश भोईर ज्याने या स्पर्धेमध्ये विकेट मेडन षटक इथे मात्र फेकलं होतं. 7 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. रुपेश राईट ओव्हर द विकेटने स्ट्राईकवर पाहतो आपण महेश. यावेळेला चेंडू ओव्हर पिच चेंडू इथे मात्र पाहायला गेलं. चेंडू इथे मात्र उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक तिथे ते म्हणत चुकी करत नाही. पवन विकेट डाऊन. दुसरा धक्का लागतोय. फलंदाज महेशची केली आहे ते संपुष्टात. फलंदाज बाद. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवर अगदी सीमारेषे लगत चांगल्या प्रकारचा झेल पकडला. मनोज होते तिथे क्षेत्ररक्षक. सातत्याने चांगल्या प्रकारची कमिटमेंट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विकेट गोलंदाजी असो यष्टीरक्षक असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षक असो चांगल्या प्रकारचे सातत्याने पाहायला मिळते. आज देखील आपल्याला त्यांच्या बघत चांगली प्रकारची पाहायला मिळाली. समीकरण इथे मात्र टिपलं होतं. 6 चेंडू 11 धावांची गरज असताना आता मात्र समीकरण उडलंय 5 चेंडू 11 धावांची गरज. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. संघाची पूर्णपणे जबाबदारी असेल संदीपवर. एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज. रुपेश भोईर नक्कीच एक चांगला गोलंदाज ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये
मेडन षटक, हॅट्रिक षटक आपण आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. फलंदाज स्ट्रायकर आपण पाहतोय संदीप. 5 चेंडू 11 धावांची गरज. यावेळी चेंडू इथं मात्र चेंडू खाली राहतोय. चेंडूला टॅप केलाय आणि स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातोय, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. नक्कीच समीकरण एवढे ठेपलंय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 7 चेंडू 11 धावांची गरज असताना आणि पहिल्या चेंडूला विकेट आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि समीकरण एवढे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. रुपेश भोईर गोलंदाजी मार्कवर चांगल्या प्रकारचा सामना आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहिला, कारण की पहिल्या चेंडूवर पहिल्याच षटकामध्ये पाहिला तर मंगेशला 16 धावा ठोकल्या गेल्या होत्या. त्यानंतर रवी भोईरने पूर्णपणे संघामध्ये कमबॅक केलं, फक्त आणि फक्त 9 धावा करता. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये रुपेश भोईर आपण पाहतोय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज, 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची गरज. प्रशांत स्ट्रायकवर. हा चेंडू इथे मात्र चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. महेश भोईर होते तिथे शतक चुकी करतात. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि इथे काय घडतंय, 2 धावांच्या 3 धावा इथे मात्र घेतल्या गेल्यात. धावसंख्या धावून पोहोचती आहे 3च्या बढतीने 29 या आकड्यावर. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस. जिंका झेल, पकडा झेल आणि जिंका या क्रिकेटचा खेळ असे समीकरण असतं. आता ते आपल्याला पाहायला मिळत नाहीये. महेश भोईर होते ते क्षेत्ररक्षक. नक्कीच हा झेल जर पकडला असता तर कुठेतरी सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली असती जय हनुमान डोके संघाने. आता समीकरण येऊन ठेपलाय. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. रुपेश भोईर गोलंदाजी मार्कवर. फलंदाज आपण पाहतोय संदीप. क्षेत्रक्षणामध्ये नक्कीच बदल केला जातोय. महेश भोईर सातत्याने चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. डोके संघाच्या फेकी इथे मात्र चुकीची पाहायला मिळाली 2-3 वेळा आणि इथे मात्र पाहायला गेलो तर झेल देखील सोडला गेलाय. 3 चेंडू 7 धावांची गरज. यावेळी चेंडू इथे मात्र ब्लॉकला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडूला ट्राय केला, एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि प्रशांत इथे मात्र काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र पाहायला गेलो तर फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का लागतोय मुलगाव संघाला. खूप चांगला रफ अँड टफ सामना आपण पाहतोय. 36 धावांचं टार्गेट होतं. ते टार्गेट सेट करत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली डोके संघाने. मुलगाव संघ इथे आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. नवीन गेलेला फलंदाज चेतन कदम आपण पाहतोय. धावसंख्या धावपका जाऊन ठेवले 30 या आकड्यावर. येणार ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चला क्षेत्रक्षण लगेच लावून घ्यायचे, स्पीडअप करायचा सामना. 2 चेंडू 7 धावांची गरज असेल. दोन चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. संदीपला पाहतो आपण स्ट्राइक वर. रुपेश भोईर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 2 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राइकवर पाहतो आपण संदीप. यावेळी तिथे मात्र पंचाकडे राऊंड अपील केली जात आहे. नक्कीच फलंदाज बाद होतोय. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 लागतोय. या सामन्याची गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण येऊन टपलंय. जिंकण्यासाठी 2 चेंडू 6 धावांची गरज असताना इथे मात्र विकेट संपादित झालाय. 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज.
चांगल्या प्रकारचा सामना, रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळाला. कारण की पहिल्याच चेंडू पहिल्याच ओव्हर मध्ये 16 धावा खर्च केल्या मंगेशने, तिथेच मात्र वाटलं होतं तर मात्र पूर्णपणे सामना कमबॅक होईल का डोके सांगता. मात्र रवी भोईरने पाहायला गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. फक्त 9 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय संदीप. ज्या फलंदाजावर संघाची जबाबदारी होती तो फलंदाज बाद झाला. एक चेंडू 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला सामना स्पीडअप करायचंय. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल. सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज कुमार स्ट्राईकवर असेल. एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. चला स्पीडअप करायचा सामना. एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. कुमारला पाहतो आपण स्ट्राईकवर. रुपेश भोईर पाहतो या गोलंदाजी मार्कवर. एका चेंडू आणि 6 धावांची गरज. चला सामना सुरू करायचा आहे. एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. स्ट्राईकवर कुमार, गोलंदाज रुपेश भोईर. यावेळेस प्रयत्न खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि विजयी होतोय जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके संघ. जाऊन पोहोचतोय सेमी फायनल मध्ये. चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला मुलगाव संघाचा देखील. आणि रुपेश भोईर यांच्यासाठी देखील नक्कीच पारितोषिक आलंय. देवा भोईर ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक